आहे, त्याच्यासाठी आम्ही आज स्पेशल मटण भेजा आणला आहे. आता तो बॉईल करून घेतला आहे आणि हा त्याच्यासाठी मसाला काढला. हा फक्त कांदा, लसूण, आलं आणि टोमॅटो हाच याचा मसाला आहे. आणि हा आहे आमचा मटण भेजा. तो आम्ही येलो कुकरमध्ये शिजवला. माझे मोठं तिखट नाही खात, त्याच्यासाठी मी असं त्यांना फिकं काढून ठेवते पिवळी भाजी. त्याच्यात थोडंसं विटॅमिन जाईल त्यांना. माझे मोठं दोन्हीही तिखट खात नाही, त्यांना तिखट लागतं. त्याच्यासाठी आज माझी ही रेसिपी तुम्ही आवर्जून बघा. त्याच्यासाठी माझा एक स्पेशल मसाला आहे, त्याच्यासाठी मी तो टाकणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी काहीही लाल तिखट वगैरे काहीही घालणार नाही, कारण त्या मसाल्यामध्ये सर्व काही आहे. चला सुरू करूया आपण मटण भेजा बनवायला. भेजा म्हणजे भजी आणलेली आहे, पण हा माझा मटनला स्पेशल हा कोल्हापुरी मसाला आहे. कोल्हापुरी, कारण याच्यामध्ये पूर्ण काही असल्यामुळे याच्यामध्ये लाल तिखट घालायचं, कारण हा खूप स्पायसी मसाला. बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि आमच्या घरामध्ये प्रोग्राम आहे मटण मुंडी बनवायचा. तेल नॉनव्हेजला तेल थोडंसं जास्त लागतं म्हणून मी तेल घालते. आणि आता हा मसाला आहे ना, जो की मी अगोदरच आलं लसूण सांगते. याच्यामध्ये आलं, लसूण, कांदा, टोमॅटो याचा मसाला आहे हा. याच्यामध्ये थोडंसं खोबरं घातलं मी, कारण मसाल्यामध्ये सगळं काही असल्यामुळं मसाल्यामध्ये जास्त काही घातलेलं नाही आहे. आम्हाला एकच मसाला घालायचा आहे. मीठ पण असल्यामुळं मीठ पण जास्त घालायचं नाही, तर चाकूनच घालायचं आहे. कोणाला किती आवडतं बकऱ्याची मुंडी ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. जर आमची रेसिपी आवडली आणि आमची फॅमिली आवडली तर आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आमच्या जातो याच्यामध्ये कोल्हापुरी घाटी मसाला. त्यांना जितकं स्पायसी आवडत असेल तेवढा बनवायचं. मटण हा नॉनव्हेज स्पायसी असतं म्हणून मी थोडं स्पायसी बनवते. हा मसाला अगोदरच भाजून ठेवलेला वाटलेला असल्यामुळं एवढा वेळ नाही लागत त्याला. तेल सुटेपर्यंत याला परतायचं. तेल सुटलेलं आहे. फायनली तेल सुटलं याला. आता आपण याच्यामध्ये मटण किंवा थोडंसं ग्रेव्ही टाकू. परत थोडंसं हलवून वर तेल यायला लागलं की आपण
भेजा। ही आहे पूर्ण बकऱ्याची मुंडी, एका बकऱ्याची मुंडी। कोणाला आवडते? पूर्ण टाकायची आणि याच्यामध्ये खूप सारं ही टाकली आपण कोथिंबीर वरून। ही होत आहे आमची झणझणीत कोल्हापुरी स्टाईल मटण भेजा ग्रेव्ही। कोणाकोणाला कशी वाटली आणि कशी नक्की खायला या। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। बाय।